सकाळचे वाजले 6 तरी कॉफी घेऊन कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे शिर्डीला. सकाळी निघून कसं दुपारी घरी यायचं तुम्हाला दाखवतो. आणि भिवंडीची ट्रॉफिक ॲज ऑलवेज, ट्रॉफिकशिवाय तिथं दिवसच चालू होत नाही. घरापासून अवघ्या 1 तासात समृद्धी महामार्गावर जॉईन झालो आणि ॲडाचा पुरेपूर फायदा घेताना निखिल मस्तपैकी आरामात बसलो आहे आणि गाडी चालले आहे. हा बघा शार्प कवटन आहे आणि स्टेरिंग पकडली नाही, स्टेरिंग ऑटोमॅटिक मूविंग होते. बघा कशी मूविंगमध्ये स्टेरिंग आणि टर्नसुद्धा पूर्ण पार झाला आहे तो. मस्तपैकी आरामात जायचं. या रोडवर ॲडाचा पुरेपूर फायदा होतो. मजा येते गाडी चालवायला पण. आणि सकाळ सकाळ झालं सूर्यदेवाचं दर्शन. ओम नमो सूर्यदेव भास्कराय नमः. आणि दर्शन झाल्यानंतर पुढे आम्ही पुन्हा चाललो आहे. आणि हा इंडियामधला सर्वात मोठा बोगदा, 9.5 किलोमीटरचा बोगदा आहे हा कसारा घाटाचा. बाहेर निघाल्यानंतर गाडी फुल स्पीडमध्ये 183पर्यंत आम्ही पोचलो आहे. त्यानंतर टर्न आल्यावर स्लो झाली आणि अवघ्या 3 तासात आम्ही शिर्डीला पोचलो आहे. 3 तासाच्या आतमध्ये 6 वाजता निघालो होतो. आणि साईबाबांचं मंदिरात पुढेच ओम साईराम. जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. आणि आमचं दर्शनसुद्धा झालं. ही छोटीशी क्लिप बघा दर्शन घेतानाची आमची थोडी फास्ट आहे. आणि त्यानंतर आम्ही घेतलं हनुमंताचं दर्शन. हनुमंताचं दर्शन झाल्यानंतर चावडीमध्ये दर्शन घेतलं. चावडीचं दर्शन झाल्यानंतर लगेच साईबाबांच्या मंदिराचा कलश तुमच्यासाठी. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. आय लव साईबाबाला बघून आणि शेवटचा शिर्डीला बाय बाय करून आम्ही पुन्हा घरच्या दिशेला परतलो. काहीतरी 11 वाजता आम्ही निघालो घरी जायला आणि अवघ्या 3च्या आतमध्ये आम्ही पुन्हा घरी. म्हणजे बघा कसं 6 वाजता निघून 3 वाजता घरी पोचलो. बाय बाय.